नमस्कार मंडळी, स्वतःचं आरोग्य सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे, पण इतरांचं आरोग्य सुधारावं यासाठी आयुष्य समर्पित करणं ही एक खऱ्या अर्थाने समाजसेवा आहे। आज आपण भेटतोय अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला, शिक्षक दशरथ बर्डे सर, सुप्रभात मंडळाचे सक्रिय सदस्य आणि लातूरचे आरोग्यप्रेमी शिक्षक। ते दररोज सकाळी 5:30 वाजता कलेक्टर ऑफिस ग्राउंडवर अनेक लोकांना एकत्र करून व्यायाम करतात। स्वतःचं मन, शरीर आणि आरोग्य मजबूत करत करत त्यांनी इतरांचेही जीवन बदलायला सुरुवात केली आहे। त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज अनेक लोकांचे वजन कमी झालंय, त्रास कमी झालेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली अंगीकारली आहे। चला आपणही त्यांच्या या आरोग्यमय प्रवासात सहभागी होऊया आणि प्रेरणा घेऊया आपल्या आरोग्याकडे नव्याने पाहण्याची। आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी आदरणीय शिक्षक आहेत दशरथजी बर्डे यांचा एक आदर्श घेण्यासाठी किंवा आम्ही इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी आलेलो आहोत, कारण की कलेक्टर ऑफिसला सर्व मित्रपरिवाराला घेऊन त्याने व्यायाम करतात, त्यांनाच विचारूया। मी दशरथ बर्डे, सर्वांना नमस्कार। मी आज तुमच्या समोर उभा टाकलेलो आहे कारण आपल्या सर्वांनाच आरोग्याचं महत्त्व समजलं पाहिजे। मी गेल्या अनेक वर्षापासून हा सर्व सुप्रभात ग्रुप एकत्र करून आम्ही सर्वजण एकत्र व्यायाम करतो। या एकत्र व्यायाम केल्यामुळे आम्हा सर्वांचं आरोग्य चांगल्या पद्धतीने सुधारलेलं आहे आणि विशेष मला सांगायला आनंद होतो आहे की जसं आम्ही या ग्रुपमध्ये व्यायाम करतो, आम्ही सर्व मित्रमंडळी जसं व्यायाम करतो तसं आम्हा सर्वांचंच आरोग्य निरोगी राहत आहे, उत्तम आरोग्य राहत आहे। आणि विशेष म्हणजे सर की आमच्यामध्ये कुणीही आजारी पडत नाही आहे पा, कुणी म्हणजे आजारी असल्याचं कारण सांगत नाही आहे पा। म्हणून मला सर्वांना, सर्व लातूरकरांना, सर्व जसं आमचा ग्रुप आहे, मला सर्वांना विनंती करावीशी वाटते की सर्वांनीच अशा प्रकारचे ग्रुप तयार करावेत, सर्वांनीच अशा ग्रुपमध्ये जॉईन व्हावं आणि जसं म्हणतात ना इंग्लिशमध्ये हेल्थ इज वेल्थ, तसं सर्वांनीच आपलं आरोग्य महत्त्वाचं ठेवणं फार ही काळाची गरज झालेली आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की प्रत्येक लातूरकरांना, प्रत्येक या लातूरच्या या नागरिकांना विनंती आहे की प्रत्येकाचं आरोग्य सुधारलं पाहिजे, कारण आपल्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व राजवळे साहेब आहेत। ते संपूर्ण आपल्या गावागावामध्ये, जिल्ह्यामध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्येच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा ते चांगल्या प्रकारचं उद्बोधन करत आहेत। त्यामुळे सर्वांचं आरोग्य चांगलं सुधारण्यासाठी ते तळमळीनं, चांगल्या धडपडीनं ते सर्वांचं आरोग्यासाठी जागरूक राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत। आणि मला ही विनंती आहे की जसं आमच्या ग्रुपमध्ये ते आज आलेले आहेत, आमच्या ग्रुपबद्दल त्यांनी माहिती घेतलेली आहे, त्यांना सुद्धा आमच्या ग्रुपबद्दलचं माहिती घेऊन, आमचा व्यायाम पाहून, आमचं निरोगी जीवन पाहून त्यांना सुद्धा आनंदी वाटलं आणि आम्हाला सुद्धा त्यांनी माहिती घेतल्याबद्दल आम्हाला सुद्धा आनंद वाटलेला आहे। आणि म्हणून परत पुनश्च माझी तमाम या लातूरकरांनाच नव्हे संपूर्ण देशवासियांना माझी विनंती आहे, सर्वांनी घराच्या बाहेर पडा, कारण आज प्रत्येक जण जर घराच्या बाहेर पडलं तर प्रत्येकाचं आरोग्य चांगल्या पद्धतीने राहणार आहे। आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर पडणार नाहीत तोपर्यंत प्रत्येकाचं आरोग्य हे चांगलं राहणार नाहीये पा। आणि म्हणून सर्वांना पुनश्च विनंती आहे, असे अनेक ग्रुप आपण या जिल्ह्यामध्येच नव्हे लातूरकरांमध्ये प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे व्यायामाचे ग्रुप तयार झाले पाहिजेत आणि आपला भारत एक आपला अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत किंवा आपले योग गुरु स्वामी रामदेव बाबा यांच्या स्वप्नातील भारत, एक आदर्श भारत तयार झाला पाहिजे। आदर्श नागरिक, आदर्श जीवन जगणारं एक निरोगी, प्रत्येकाचं आरोग्य हे निरोगी राहिलं पाहिजे। यासाठी राजवळे साहेबांसारखे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांसाठीच एक प्रयत्न करत आहेत, धडपड करत आहेत आणि आपणही त्यांचा सन्मान करूयात, त्यांनाही आपण शुभेच्छा देऊयात। आणि याच्याबद्दल मी सर्वांनाच पुनश्च विनंती करतो, आपल्या लातूरमधील सर्वांनीच कुठल्याही वयाची, कुठल्याही प्रकारची खंत व्यक्त न करता, कुठल्याही प्रकारचे कारण सबब न सांगता आरोग्यासाठी सर्वांनी बाहेर या, कारण आज आपलं आरोग्यच महत्त्वाचं राहणं फार ही काळाची गरज बनलेली आहे। आणि सर तुम्ही या ठिकाणी आलात, आमचे माहिती ग्रुपबद्दल घेतलात, त्याबद्दल तुमचा आम्हा सर्व ग्रुपच्या वतीनं मी खूप खूप आभारी आहे। आणि तुम्हाला या ठिकाणी आमच्या ग्रुपच्या वतीनं एक शाल देऊन, एक मायेची शाल म्हणून आम्ही तुमचा आदरणीय आमच्या ग्रुपचे सर्व आदरणीय कोंबडे अण्णा, आमचं आदर्श व्यक्तिमत्व, त्यांच्या शुभ हस्ते तुमचा सत्कार सुद्धा आम्ही या ठिकाणी करू इच्छिणार आहोत। आणि तुम्ही आलात, आमची माहिती घेतली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे वंदे मातरम।